क्या बात है. निशिकांत शिंदे साहेब आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 194. खरं तर जास्तीकडे बघितल्यानंतर वाटतंय की व्हॉट द विजन अँड द लीडरशिप इज ऑल अबाउट. थँक्यू सो मच. टाळ्या जरा वाजत राहिल्या पाहिजे. कम ऑन एव्हरीवन. आयोजित वरळी विधानसभेतील नवनिर्वाचित नगरसेविका आणि नगरसेवक या कार्यक्रमामध्ये आपण आज भाग्यवान आहोत, कारण आपल्यासमोर दोन असे मोठे लीडर्स एकाच व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि ज्यावेळी असे लीडर असतात त्यावेळी नक्कीच काहीतरी छान विकासाला गती डेफिनेटली येईल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लोरपरळ विभागात नीलगंगा सोसायटीच्या वतीने स्थानिक नगरसेवकांचा सत्कार समारंभाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माजी महापौर किशोरीताई, आज सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न ह्या गॅस सिलेंडर बाटल्यांचा हा आता फेस होतो आहे. लोक पॅनिक व्हायला लागलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेतर्फे याचं कसं नियोजन केलं जाईल? जर हे युद्ध नाही थांबलं तर काय, आणि युद्ध थांबलं तर हा प्रश्नच मिटेल. तुम्हाला काय? गॅस सिलेंडर देणं हे मुंबई महानगरपालिकेचं कामच नाही. कारण हे एजन्स्या ज्या दिल्या गेल्या आहेत त्या एजन्स्या राज्य सरकारकडनं दिले गेले, मुंबई महापालिकेकडनं कुठलीही एजन्सी दिलेली नाही. पण आम्ही सगळ्या महिला मोठ्या प्रमाणात निवडून आलो आहोत, त्यामुळे घरामध्ये अन्न शिजवणं आणि आपल्या असलेल्या कुटुंबाला मिळणं ही सगळ्यांचीच महिलांची जबाबदारी आहे. परंतु राज्यात असलेले सरकार किंवा केंद्रात त्या आजही तसं म्हणत नाही आहेत. हा तुटवडा आहे म्हणून फक्त त्या गॅस सिलेंडरला बुकिंग करा, मिळून जाईल. पण वास्तव असं आहे की 25-30 दिवसांनंतर जर गॅस मिळणार असेल तर लोकांना बचत करा गॅसची किंवा हे करा, हे सांगणं होत नाही आहे. कमर्शियल गॅस बंद केलेत. कमर्शियल गॅस बंद झाल्यामुळे म्हणजे हॉटेल्स, आमच्या लहान मुलांना मिळणारी खिचडी जेवण, मध्यान्न शाळेमधलं अन्न, त्यामुळे पंचायत अशी झाली आहे की जी मुलं हॉस्टेलला राहतात, मुलं मुली किंवा ती लोक रात्रीचं जेवण बराच वेळेला अफोर्ड करू नाही शकत, म्हणजे तो भार करून घेऊ नाही शकत जेवणाचा. मग बराच वेळेला वडापाव खा किंवा असं. आज सगळ्यांची ती पंचायत झाली आहे. पण आजही राज्य सरकार किंवा केंद्रही म्हणत नाही आहे तुटवडा. आता तरी कमर्शियल बंद केलं आहे. हळूहळू जर हे वाढलं म्हणजे युद्धजनिक जगात आलेला आहे हा संपूर्ण संकट, त्यामुळे सर्वांनी मिळून या संकटाला आपल्याला सामोरं जायचं आहे नक्की. पण त्याच्यासाठी असलेलं राज्यातलं सरकार किंवा यांनी लोकांना सांगायला पाहिजे. आम्ही न्यूजपेपरमधनं वाचतो किंवा पण ती खरी वास्तव काय आहे, लोकांना घाबरवून सोडण्यापेक्षा वास्तवाला कसं सामोरं जाऊ. नक्की आमचाही या गोष्टीला सपोर्ट असेल, पण ते माहितीच नसेल, सांगणारच नसतील आणि लोक पॅनिक होत आहेत, तर त्याला उपाय काय हेही सांगायला पाहिजे. LPGचा पर्याय काय ठरू शकतं असं वाटतंय तुम्हाला ताई? आत्ता तरी महानगर गॅस आहे, अर्थात तो पण कुठेतरी उत्पन्न करावा लागतो. आणि आता अशी परिस्थिती नाही आहे की त्या परिस्थितीमध्ये शेगड्या लावून जेवण करणं, शेगड्या लावून घरामध्ये जेवण करणं. पण आता अगदी SRAची घरंसुद्धा आडव्या उभ्या झालेत इमारती, त्यामुळे पर्याय फारच कठीण दिसतो आहे. इलेक्ट्रिक शेगडी आहे ज्याला इलेक्ट्रिकवर चालेल, पण त्या इलेक्ट्रिकवर किती चालेल, जेवण किती चालेल, काय हे होईल याचा पण लोकांना पर्याय आता दिसतो आहे. लोक ते नक्की प्रयत्न करतील तो पर्याय निवडायचा. परंतु ज्या पद्धतीने इलेक्ट्रिसिटीवर पण जे युनिटनी पैसे वाढले आणि लोकांचं बाकी सगळं जर आता मध्यान्न अन्नापासून किंवा हॉटेलच्या माध्यमातून जे पगार मिळत होते कदाचित ते बंद झाले, तर भूकमारी
आणि महागाई किंवा बेरोजगारी याला आपण कसं फेस करणार हे राज्य सरकार केंद्राने सांगावं. या इलेक्ट्रिसिटी आपण शेगड्यांचा जो उल्लेख केलात तर याच्या पण आता किमती वाढायला लागलेल्या आहेत आणि त्याचे आता ब्लॅक होत आहेत. मधल्यामध्ये हे व्यापारी दलाल याचा गैरफायदा घेत आहेत. प्रशासनातर्फे कुठेतरी हे देखील नियंत्रणात आलं गेलं पाहिजे की नाही? माझं मगाशी म्हणणं तेच होतं की हा ब्लॅक सिस्टम म्हणजे आता गॅस सिलेंडर मिळतो आहे, त्याच्यावरती धाडी पडून पकडले पण जात आहेत. पकडलेले सिलेंडर कुठे जात आहेत ह्याचं कोणाला कळत नाही आहे आणि लोकांना कसे सिलेंडर मिळणार आहेत. आणि आता इलेक्ट्रिक पर्याय जर आम्ही निवडला आहे तर मागणी आणि पुरवठा ज्याला मॅन्युफॅक्चर म्हणतो ते जर अशा संधीचा फायदा घेत असेल तर त्याच्यावरती राज्य सरकार म्हणून काय कंट्रोल होणार आहे. कारण लोक कसं कंट्रोल करणार? मागणी होते, पुरवठा द्यावा लागेल, पण मागणी आणि पुरवठ्यामधला जो रेट आहे तो जर लोकांना भारी होत असेल तर लोकांच्या ह्याने काय विचार होतो आहे. कारण आता आधीच बेरोजगारीचं होतंच, आता हॉटेलमध्ये काम करणारी किंवा बाकी ठिकाणी गाड्या लावणारे जे आपला उदरनिर्वाह करत होते त्या लोकांचं काय? त्यांना कसं आपण सरकार म्हणून मदत होणार आहे का? आणि ह्या लोकांवर चाप बसणार आहे का? मागणी वाढली, पुरवठा द्यायचाच आहे, तर अशा पद्धतींचा वाढीव भावाने विकणार असतील तर लोकांवर, मग तो देश पातळीवर असेल, राज्य पातळीवर असेल, याचा विचार व्हायला पाहिजे. लोरपरा विभागातील नीलगंगा सोसायटीच्या वतीने वरळी विभागातील सर्वच नगरसेवकांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मोठा कार्यक्रम मागे चालू आहे. आपल्यासोबत वॉर्ड क्रमांक 198च्या निवडून आलेल्या नगरसेविका अबोली गोपाळ खाडे आहेत. ताई, कसा आनंद व्यक्त करताय? आज सत्कार होतो आहे, सर्वच नगरसेवक या ठिकाणी उपस्थित राहणार आहे असं म्हटलं गेलं आहे. थोड्या वेळापूर्वी किशोरीताई देखील येऊन गेल्या, काय सांगताय? नीलगंगामध्ये आम्हाला आज बोलवलं आहे त्याबद्दल खरोखर खूप अभिमानास्पद वाटतं आहे. कारण आपल्या आमदारांचं निवासस्थान आहे इथे आणि हा सत्कार म्हणजे आमदारांकडून आमचं केलं गेलेलं कौतुक आहे. तर खरोखर मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानेन. तसेच आमचे नीलगंगामध्ये कडाकणे साहेब वगैरे आहेत ज्यांनी या सत्काराचं आयोजन केलं आहे, आज त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानेन मी. कारण 198 हा खरोखर बालेकिल्ला होता आणि प्रचंड बहुमताने मला तिथून निवडून दिलं. एक मला व्यासपीठ आज मिळेल की मी 2 शब्द बोलून मतदारांचे आभार मानू शकेन. ताई, निवडून आल्यानंतर महानगरपालिकेतील आता आपला प्रवास वाढत चाललेला आहे. आपण सभागृहात जात आहे, कसे कसे अनुभव येत आहेत तुम्हाला? हा तुमची पहिली टर्म आहे. सभागृहातले जे मी ऐकलं होतं त्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. कारण त्यावेळी आमची सत्ता होती, पण आज विरोधी पक्षात म्हणून आम्हाला जे बसवलं गेलं आहे, परंतु अजिबातच बोलायला म्हणजे आम्ही तर आता नवनिर्वाचित आहोत, आमचा बोलण्याचं एवढं हे नाही आहे. परंतु आमच्या ज्या विरोधी पक्षनेते आहे, जे खंबीर नेतृत्व आहे, त्या नेतृत्वालाही आज डावललं जात आहे. ते डावलून घेणार नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण त्यांना समोरच्यांकडून आम्हाला थोडाफार त्रास होतोच आहे. कुठलाही प्रश्न आम्ही मांडला तर तो 2 मिनटामध्ये आम्हाला खाली बसवलं जातं. ठराव कुठले असतील ते पूर्णपणे ऐकून घेतले जात नाही आहेत. थोडाफार त्रास होतोय. मग याचा निषेध म्हणून आपण काय करणार आहात? हा खरंच ही निंदनीय बाब आहे. जर एखाद्या काउन्सिलला, नगरसेवकाला जर आपले विषयच मांडून दिले जात नसेल तर नक्कीच हा विषय लोकांपुढे आला पाहिजे. परंतु याचा पर्याय किंवा याचा निषेध कसा व्यक्त कराल आपण? ह्याचा निषेध म्हणजे आपला आता जे बृहन्मुंबई 2026ची निवडणूक झाली त्याच्यामध्ये तुम्हालाही माहिती असेल की महिला राज आहे. पुरुषांचं अगदी म्हणतात ना, थोडे आहेत ते भारी आहेत आमचे सगळे पुरुष, पण आज महिला जास्त असल्यामुळे आम्ही नवीन आहोत म्हणून थोडे दिवस शांत आहोत. पण आमचा जो आवाज आहे तो आम्ही पूर्णपणे गाजवणार आहोत आणि सभागृहाला आमच्यापुढे वाकावंच लागेल. गॅस सिलेंडरच्या विषयाबद्दल सध्या चर्चा जोरात चालू आहेत. काय वाटतं, महानगरपालिकेतर्फे कुठलं पाऊल उचललं गेलं पाहिजे का? या अजून कसं आहे, आता ती लोक समोरचे सत्ताधारी जे आहेत ते पण अजून ही गोष्ट मान्य करत नाही आहेत की गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे म्हणून. ते म्हणत आहेत की आम्ही देतोय. ठीक आहे, आम्ही पण आता परवा सभागृह आहे आपलं 17 मार्चला, त्या ठिकाणी आम्ही हा प्रश्न नक्कीच घेणार आहोत. आणि जे तुमच्याकडे आहे साठा, मग तो तुम्ही दाबून ठेवला आहे का, हा विषय आम्ही नक्कीच मांडणार आहोत सभागृहात. चला. या नगरसेविका अबोली गोपाळ खाडे होत्या. गॅस सिलेंडरच्या तुटवड्याबद्दल देखील त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. त्यासोबत विधान परिषद आमदार माननीय सुनील शिंदे आहेत. शिंदे
साहेब, आपल्या सोसायटीमध्ये नीलगंगा स्पोर्ट्स क्लबच्या वतीने या विभागातून परळी विधानसभेतून निवडून आलेल्या सर्वच नगरसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. आणि तो आपल्या वतीने देखील केला गेलेला आहे असं म्हटलं जातं. काय सांगतात, काय शब्द? हो, आम्ही आमच्या सोसायटीमध्ये नेहमीच विधायक भूमिका ठेवलेली आहे. या ठिकाणी होळीचा कार्यक्रम असेल, नवीन वर्ष साजरा करण्याचा कार्यक्रम असेल, सत्यनारायण महापूजा असेल, इतर अनेक सार्वजनिक कार्यक्रम असतील, हे फार मोठ्या प्रमाणात सगळी सोसायटी आमच्या सोसायटीमध्ये काही कोणाला चांगला अवॉर्ड मिळाला असेल, काही कोणाकडून चांगली कामगिरी झाली असेल, त्याचंही कौतुक होत असते. आणि त्याच्यासोबत आज आमच्या सोसायटीच्या वतीने स्पोर्ट्स नगरसेवक झाले त्यांच्याही सत्कार सोहळा त्यामागचा उद्देश असा असतो की या ठिकाणी नगरसेवकांचा सत्कार सोहळा, त्यांचं मनोगत, शेवटी त्यांची या विभागातील एकंदरीत विकासाबद्दलची भूमिका, या विभागातील सामाजिक वाटचालीबद्दलची भूमिका, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात, त्यांचे संवाद होत असतो. ह्या सगळ्या चांगल्या उद्देशांना हा आजचा कार्यक्रम. आणि शिवाय दरवर्षी आमच्या इथे महिला दिनाचा कार्यक्रम देखील होत असतो. मोठ्या प्रमाणात महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं असते, ते आज होतं योगायोगाने. त्याच्यामुळे चांगला कार्यक्रम या ठिकाणी घडून आला, याचा मला आनंद आहे. शिंदेसाहेब, एक ज्वलंत प्रश्न आहे. गॅस सिलेंडर बाटल्याबद्दलच्या चर्चा सारखं चर्चा आहे, तर लोक पॅनिक होत आहेत. काय सांगता, तुम्हाला कसा तोडगा निघू शकतो किंवा काय विषय होणार आहे पुढे? तर आता ह्याच्यावर काही राजकीय बोलून फायदा नाही किंवा एखाद्यावरती आसूड ओढून फायदा नाही. एक तर केंद्र शासनाने ज्यावेळेला युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्याच वेळेला या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे होती. आपण स्वतःला विश्वगुरू समजतो किंवा विश्वामध्ये ठीक आहे, हिंदुस्थानचं नाव मोठं आहे, आम्हाला याचा अभिमान आहे. परंतु ह्या युद्धाची झळ आपल्याला किती पोहोचू शकते, ह्या युद्धामुळे सर्वसामान्य माणूस आमचा कसा वरडला जाणार नाही, या सगळ्या गोष्टी शासन म्हणून तुम्ही तिथे बसता तुम्हाला ज्ञात असायला पाहिजे होती. योग्य वेळी काळजी न घेतल्यामुळे आज या सगळ्या गोष्टी दुष्परिणामाला आपल्याला समोर जावं लागते. ठीक आहे, आता आम्ही या जरी गोष्टी चुकल्या असल्या तरी याच्यातून लवकरात लवकर मार्ग निघावा ही अपेक्षा आहे. LPGचा पर्याय म्हणून काय पाहिलं जाईल जर हे युद्ध वाढलं आणि जर हे जर शांत नाही झालं, जागतिक युद्धाकडे जर कन्व्हर्जन झालं, तर काय तोडगा निघू शकतो असं तुम्हाला वाटतं? आता याच्यामध्ये LPG याला असं फार मोठा पर्याय नाही आहे. आता आपण ठीक आहे, आपण पूर्वीचं इंधन वापरू शकतो, पण ते शेवटी अल्प आहे, लक्षात ठेवा. पण त्या इंधनामुळे होणारं प्रदूषण वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या. पण ते इंधन आपल्याला जर फार मोठ्या प्रमाणात वापर झाला तर ते अवेलेबल व्हायला पाहिजे ना, त्याचं तुमच्यावर आपल्याला काय करणार. गॅसचा तुमच्याकडे आहे, परंतु गॅसच्या तुमच्यामध्ये काही बदमाश व्यापाऱ्यांचाही त्याच्यामध्ये हात आहे. ते या ठिकाणी काळा बाजार करण्याच्या दृष्टीने आणि त्यांना सहकार्य करणारे काही या ठिकाणी सार्वजनिक शुक्राचार्य आहेत, त्या सगळ्यांचा डाव आहे. त्यामुळे शासनाने एकतर या बाबतीत निष्काळजीपणा दाखवला, परंतु असलेला मोठा असेल तरी लोकांना योग्य दराने मिळालं पाहिजे याची काळजी घ्या. शिंदेसाहेब, इलेक्ट्रिकल शेगड्या किंवा इंडक्शन शेगडी या देखील महागत चाललेल्या आहेत आणि त्याच्यावर पण नियंत्रण केलं नाही. मला तेच म्हणायचं आहे ना की त्याच्यातही उद्या तुमच्याकडे दाखवू शकतात. काळा बाजार करणारे किंवा बदमाशी करणाऱ्या लोकांना काही या ठिकाणी करू शकतात. ती भीती आता आम्हाला आहे. आपल्यासोबत मुंबईतील वॉर्ड क्रमांक 195 नगरसेवक विजय बनगे आहेत. बनगे साहेब, स्वागत आहे आपलं. आज नीलगंगा स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आपला सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आपल्या पूर्ण वरळी विधानसभेतील सर्वच नगरसेवकांचा. काय सांगता या निमित्ताने? सर्वप्रथम मी नीलगंगा सोसायटीच्या स्पोर्ट्स क्लबचे सर्व रहिवाशांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला इथे बोलवून मान सन्मान दिला व आमचा जाहीर सत्कार केला. त्याबद्दल नीलगंगा सोसायटीचे सर्व रहिवाशांचे जाहीर आभार, आमदार सुनील शिंदे यांचेही जाहीर आभार. काम तर होतं राहतील. मुंबई महापालिका आहे आणि गेली 25 वर्ष मी शाखा म्हणून काम करतो आहे. त्यामुळे नागरिकांच्या काही अडचणी असतात आणि विभागातल्या गटर मीटर, रस्ते, फुटपाथ, प्रदूषण, आरोग्याच्या बाबतीत असतील, शाळेच्या बाबतीत असतील, या विषयावर उद्यापासून बजेट सुरू होतं आहे. त्यावर आम्ही आमचं लक्ष ठेवून आहोत. सत्ताधारी तर सर्व काही विकायच्याच मागे आहेत. म्हणजे मुंबईतील शाळा असतील, खाली प्लॉट असतील, सगळे प्लॉट म्हणजे उद्योगपती या देशामध्ये जसे काही 2च उद्योगपती आहेत, ते अंबानी आणि अदानी.
असा प्रकारच चालला आहे की मुंबई पूर्ण विकण्याची घाट यांनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मराठी माणसाला भविष्यात मुंबई शहरामध्ये भरपूर त्रास होऊ शकतो एवढं तर आम्हाला नक्कीच कळते. त्यामुळे आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण ज्या प्रकारे सत्ताधारी मुंबई महापालिकेची तिजोरी खाली करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला वचक आणि त्यांना जाब विचारण्याचं काम आम्ही उद्यापासून नक्कीच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक जुने नवीन सर्व एका ताकदीने आम्ही नक्कीच विरोधक म्हणून करू. बडगे साहेब, सभागृहातला आपला अनुभव काय सांगाल? आपण निवडून आल्यानंतर सभागृह अटेंड केलं, आपण महानगरपालिकेचा कारभाराचा जवळून पाहायला लागलात, आपण काय अनुभव सांगाल? सभागृहाचा अनुभव म्हणजे आम्ही शाखाप्रमुख असताना रस्त्यावर असो किंवा शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर असो अधिकाऱ्यांबरोबर असो आम्ही शिवसेना स्टाईलनी कामं करून घेण्याचा प्रयत्न करत होतो. आता एकच आहे की सभागृह हा संविधानानुसार चालतो. त्यामुळे तिथे काम करताना कायद्याच्या चौकटीत राहून आम्हाला काम करावं लागेल आणि त्याचा अनुभव आम्हाला नक्कीच आहे. आणि रस्त्यावरचा अनुभव असल्यामुळे आम्ही सभागृहात पण आमचं जे काही धोरण असेल संघटनेचं धोरण असेल, पार्टीचं धोरण असेल, मुंबईकरांचं जे काही मनातील काही प्रश्न असतील ते आम्ही नक्कीच सभागृहामध्ये विषय काढून मांडू. बडगे साहेब, गॅस सिलेंडरच्या तुटवड्यांचा विषय सध्या जोरात आहे, लोक पॅनिक होत आहेत, सिलेंडर कमी पडतील का, आम्हाला मिळणार नाही, अशा कुठेतरी भावना निर्माण झालेल्या आहेत समाजामध्ये. तुम्ही काय बघताय, कसं बघताय या विषयावर? गॅस तर सध्या भेटतच नाही आहे. कारण मी स्वतःचा घरचा गॅस नोंदवताना ज्या दिवशी नोंदवतो त्याच दिवशी ऑनलाईन नोंदवल्यावर 2 ते 3 दिवसात गॅस यायचा. आज गॅस एजन्सीवाले स्वतः सांगत आहेत साहेब 25 दिवसानंतरच तुमचं ऑनलाईन गॅस नोंदवलं जाईल. त्यामुळे बिकट परिस्थिती देशामध्ये येऊ शकते. कारण लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे शेवटी की चूल नाही पेटली तर घरातील लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, वयस्कर असतील, ज्येष्ठ नागरिक असतील यांना अन्नधान्य कसं शिजवून देणार, त्यांची जेवणाची व्यवस्था कशी करणार. मग हॉस्पिटल असेल, काही हॉटेल्स असतील, सगळ्यावर याचा परिणाम होणार आहे. कमर्शियल असो, व्यावसायिक असो किंवा घरावर पण त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि त्यात महागाई म्हणून 60 रुपये सरकारने वाढवलेलेच आहे. गॅस तुटवडा जर आहे तर 60 रुपये तर वाढवायला नाही पाहिजे होते. आणि मुख्यमंत्री पण आणि देशाचे पंतप्रधान पण सरळ देशाच्या नागरिकांशी खोटं बोलत आहेत की गॅसचा कुठेही तुटवडा नाही आहे. जर तुटवडा नाही आहे तर पूर्वीप्रमाणेच लोकांना 2 ते 3 दिवसात गॅस मिळाला पाहिजे. तो आज 25 दिवसाची वाट बघायला लागते. मग नक्की सरकार खोटं बोलते की जनता खोटं बोलते हे आता जनता ठरवेलच काही काळानंतर. बडगे साहेब, जर खरोखरच असा मेजर तुटवडा निर्माण झाला तर त्याचा पर्याय काय होऊ शकतो LPGचा? पर्याय आता हे शेवटी सरकारने ठरवायचं आहे. लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. त्यामुळे सरकारचं काम आहे लोकांना सुविधा पुरवणं. आणि जर गॅससारखा जीवनावश्यक वस्तू जर त्या गॅस नसेल तर घरातून अन्नधान्य शिजवू शकत नाही. त्यामुळे सरकारने याच्यावर काटेकोरपर्यंत धोरण आखून लोकांना पॅनिक न होता लोकांना घरोघरी 2 ते 4 दिवसात गॅस कसं मिळेल याची व्यवस्था केली पाहिजे. बडगे साहेब, त्याच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रिक शेगड्या, इंडक्शन शेगड्या ह्या देखील कुठेतरी महागच चाललेल्या आहेत, अशा देखील बातम्या येतात, अशा देखील चर्चा चालू झालेली आहे. काय कसं बघताय त्याच्याकडे, काय नियोजन झालं पाहिजे? जेव्हा असे काही प्रसंग उद्भवतात त्यावेळी काळा बाजार करायला सुरुवात करतात. कारण ते मग सांगतात की बाबा आता आपल्याला माहिती आहे गॅस भेटणार नाही आहे तर लोक इलेक्ट्रिक शेगड्यांच्या मागे लागणार आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक शेगड्या लोक घेतील. पण ज्यांचं हातावर पोट आहे, जे दररोजच्या रोजगारावर आहे, ज्यांचा पगार 8, 9 आणि 10 हजार आहे, त्यांनी त्या शेगड्या विकत घेताना त्यांना नाकीनऊ येणार. त्यामुळे सरकारने काळा बाजार, जे शेगड्यांचा काळा बाजार करतायत त्यांच्यावर चाप ओढावी आणि त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करावे आणि ते सर्व माल जप्त करून लोकांना शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून स्वस्त दरात देण्यात यावं. जर असा काळा बाजार जर होत गेला आणि सरकारचं दुर्लक्ष जर झालं तर शिवसेना काय करू शकते असं तुम्हाला वाटतं? जर सरकारचं काळा बाजार होत गेला आणि सरकारने जर त्याच्यावर दुर्लक्ष केलं तर नक्कीच येणाऱ्या 1-2 दिवसात आम्ही शिवसेना स्टाईलने मुंबई महाराष्ट्रभर आंदोलन करू आणि त्याचे परिणाम हे देशामध्ये उद्भवतील. वॉर्ड क्रमांक 195चे नगरसेवक विजय भणगे होते. गॅस सिलेंडरच्या तुटवड्याबद्दल देखील त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार, चेहरा मुंबई.